नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल थंडगार आणि पाचक ताक। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या शरीरातली गरमी कमी करण्यासाठी हे ताक खूप मदत करते आणि खूप असं प्रसिद्ध पेय हे सर्वांना आवडणार आहे। तर चला याला बनवायला आपण सुरुवात करू। तर सर्वात आधी मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी दही टाकून घेत आहे। आंबट दही नाहीये हे। त्यानंतर मी यामध्ये एक मिरचीचा तुकडा घालून एक मिरची घालून घेणार आहे। तुकड्यांमध्ये करून घेतलेली आहे। अर्धा इंच आल्याचे तुकडे घालून घेणार आहे मी। आल्याचे तुकडे महत्त्वाचेच आहे, तुम्ही नक्की घाला, खूप छान याची टेस्ट येते। चवीनुसार तुम्हाला इथे साखर घालायची आहे। मी इथे 1 ते पाऊण चम्मच साखर किंवा पिठी साखर घातलेली आहे। त्यामध्ये काळं मीठ घालून घेणार आहे मी थोडं चवीनुसार। साधं मीठ सुद्धा थोडंच घालून घेणार आहे। आता यामध्ये तुम्ही जिरं टाकू शकता किंवा जिरं पावडर सुद्धा टाकू शकता, पण मी यामध्ये जिरं घालणार आहे। छान ते पिताना आपल्या दाताखाली दाणे येतात, खूप छान वाटतं टेस्टला, तर मी यामध्ये जिरं घातलेलं आहे। तुम्ही जिरा पावडर सुद्धा घालू शकता। कोथिंबीर घालून घेणार आहे। फ्रेश हिरवी कोथिंबीर आहे ही, थोडीच घालायची आहे कोथिंबीर सुद्धा आपल्याला। यामध्ये मी बघू शकता एक छोटं कढीपत्त्याचं हे घेतलेलं आहे। साधारण 6 ते 7 पाने आहे ते कढीपत्त्याची, आणि मिंटची सुद्धा 4 ते 5 पाने मी यामध्ये टाकून घेणार आहे। आता आपल्याला यामध्ये 1 वाटी थंड पाणी घालून घ्यायचं आहे। पातळ दही असल्यामुळे मी फक्त 1च वाटी इथे पाणी घालणार आहे। 1 वाटी थंड पाणी घातलं की आपल्याला यामध्ये आईस क्यूब घालून घ्यायचे आहे। छान थंडगार बनण्यासाठी मी आईस क्यूब घातलेले आहे। आता आपल्याला याला मिक्सरला चालवून घ्यायचं आहे। बघू शकता अगदी 2 मिनिटांमध्ये आपलं हे मसाला ताक बनून तयार आहे। किती छान दिसत आहे बघायलाच, प्यायला सुद्धा तितकं छान थंडगार, आपल्या शरीरातली गरमी कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे हे ताक, आणि पचायला सुद्धा खूप मदत करते। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।